उद्या दिनांक 15 जून पासून जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या सत्राला सुरुवात होणार असून शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबवून तसेच विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन प्रवेश सोहळा पार पडणार आहे। तालुक्यात पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद शाळा, अनुदानित शाळा, खासगी शाळा अशा एकूण 374 शाळांना 1,29,333 पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत। भोकरदन तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण विभाग, शिक्षक, कर्मचारी यांच्या वतीने शाळेची स्वच्छता करण्याचे काम पूर्ण होऊन शाळेची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती गट शिक्षण अधिकारी दिलीप शहागडकर यांनी न्यूज अनकटशी बोलताना दिली आहे। भोकरदन तालुक्यामध्ये शासनाच्या निर्णयाप्रमाणे 15 जून 2024 पासून शाळेच्या सत्राला सुरुवात होत आहे आणि उद्यापासून शाळा उघडत आहे। त्यापूर्वी आम्ही जी काही पूर्वतयारी केलेली आहे त्या प्रामुख्याने पाठ्यपुस्तक जे आम्हाला प्राप्त झालेले आहेत 1,29,333 ही सर्व पाठ्यपुस्तकं आम्ही आमच्या ज्या काही जिल्हा परिषद शाळा आहेत, अनुदानित शाळा आहेत आणि अंशतः अनुदानित शाळा आहेत, या शाळांची संख्या जिल्हा परिषद शाळांची संख्या 303 आहे आणि जवळपास 71 ही संख्या पार्शियली ॲडेड आणि प्रायव्हेट ॲडेड शाळांची संख्या आहे। म्हणजे 374 शाळांना जवळपास आम्ही पाठ्यपुस्तकाचं वितरण केलेलं आहे। तालुक्यात 17 केंद्र आहेत आणि प्रत्येक शाळेपर्यंत पुस्तक कसे पोहोचतील याची आम्ही दक्षता घेतलेली। गेल्या 20 दिवसापासून आम्ही सर्व पाठ्यपुस्तकाचं वितरण हे करत आहोत। केंद्रनिहाय, शाळानिहाय वितरण हे चालू आहे आणि ही पाठ्यपुस्तकं पोहोचलेली आहेत। उद्या शाळेचा प्रथम दिवस असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पाठ्यपुस्तकं दिली जाणार आहेत आणि विद्यार्थ्यांचं सत्राच्या प्रारंभी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि विविध असे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले आहे। विद्यार्थ्यांना एक उत्साह वाढावा विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये येण्यासाठी म्हणून प्रवेश पंधरवाडा सुद्धा आम्ही आयोजित केलेला आहे। त्यांना प्रवेश प्रक्रिया ही यापूर्वी झालेली आहे। पहिले पाऊल नावाचा उपक्रम आम्ही राबवलेला आहे आणि ज्या मुलांनी वयाची 6 वर्षे पूर्ण केलेली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळेमध्ये निश्चित केले जातात आणि 15 दिवसामध्ये ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार आहोत। त्याचप्रमाणे मोफत गणवेश सुद्धा विद्यार्थ्यांना लवकरच दिले जातील।